पाऊस आणि झणझणीत चिकन एक छान समीकरण आहे. तर त्यासाठी आज आपण पाऊस पडत आहे आणि आपण मस्त असं गावठी चिकन आणलेलं आहे. तर ते झटपट आपण करणार आहोत. त्याचं साहित्य कृती पाहूयात. सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे आपण कढईत तेल घालून घेऊया. तर तेलात आता आपण कांदा घालून घेणार आहोत. 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. कांदा इथे लालसर झालेला आहे. तर आता आपण यामध्ये आलं आणि लसूण घालणार आहोत. मी इथे एक अख्खी लसूण साफ करून घेतलेली आहे. तसंच छोटा तुकडा आला घेतलेला आहे. इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये काळा मिरी, लवंग, वेलची, दालचिनी, बडीशोप, धणे, स्टारफूल असं घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे खसखस घेतलेली आहे आणि हे डेझिकेटेड कोकोनट आहे. माझ्याकडे सुकं खोबरं नव्हतं, तर त्यामुळे मी हे डेझिकेटेड कोकोनट वापरणार आहे. तर यामध्ये मी आता खडे मसाले घालून घेते. त्याचबरोबर खसखस घालणार आहोत. डेझिकेटेड कोकोनट घालणार आहोत. अर्धा कप मी घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित भाजून घेऊया. इथे आपला कांदा खोबरा व्यवस्थित लाल झालेला आहे. तर आता हे आपण थंड होऊ देणार आहोत आणि हे वाटून घेणार आहोत. मस्त इथे गावठी चिकन आणलेलं आहे. तर ते आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. इथे कढईत मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं, आपण इथे ठेचलेली लसूण घालून घेणार आहोत. यामध्ये मी आता लाल तिखट घालत आहे. 2 टेबलस्पून आपण लाल तिखट घालून घेऊया. हळद घालूया. यात आपण जे धुतलेलं चिकन आहे ते घालून घेणार आहोत. यामध्ये आता आपण मीठ घालणार आहोत. मीठ घालून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याला आपण झाकण लावून पाणी सुटेपर्यंत शिजू देणार आहोत. एक 10 मिनिटं झालेली आहेत. तर छान आपल्या चिकनला तेल सुटलेलं आहे. यात आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालणार आहोत. मस्त वाटण आणि चिकन आपण मिक्स करणार आहोत. व्यवस्थित वाटण आपण चिकनला लावून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे आता वाटणातून जे पाणी आहे थोडं, तर तेही यामध्ये घालणार आहोत आणि 20 ते 25 मिनटं झाकण लावून आपण व्यवस्थित चिकन शिजवून घेणार आहोत. मस्त 25 मिनटं मंद आचेवर आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे झणझणीत चिकन तयार झालेलं आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅरो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.